मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। विखे आला आणि महाराष्ट्रात विखार पसरवला। राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भुजबळांची टीका, तर जरांगेंच्या वारंवार भेटी घेणारा विखेंनाही सोडणार नाही, भुजबळांचा इशारा। मराठा आणि ओबीसींमध्ये जे अंतर पडलं ते अंतरवालीच्या दरिंद्रे पाटलांमुळे। मुख्यमंत्री नागपुरात असताना मुंबईत जीआरचा निर्णय, त्याचं टार्गेट ओबीसी नाही तर फडणवीस आहेत, भुजबळांचा जरांगेंवर निशाणा। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांमध्ये फूट, वडेट्टीवार यांची जुनी क्लिप दाखवत भुजबळांचा निशाणा। नागपुरात वडेट्टीवार यांनी घेतला होता ओबीसींचा वेगळा मेळावा। विजय वडेट्टीवार यांची आज चंद्रपूरमध्ये पत्रकार परिषद। बीडमधील भुजबळांच्या टीकेला वडेट्टीवार पत्रकार परिषदेतून उत्तर देण्याची शक्यता। भुजबळांना फडणवीसांना डॅमेज करायचंय, अजित पवारांना बदनाम करण्याचा विडाही भुजबळांनी उचललाय। ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार, जरांगेंचा इशारा। जरांगे मराठ्यांशी दगाफटका करतोय, ओबीसी नव्हे तर ईडब्ल्यूएस मधून आरक्षण घेतल्यानं मराठ्यांचा फायदा होईल, राजकीय आरक्षण हा डाव असल्याचा मुंडेंचा आरोप। धनंजय मुंडेंविरोधातील सर्व पुरावे घेऊन करुणा मुंडे माझ्याकडे आल्या होत्या, पण मी बाईच्या आडून लढणारा माणूस नाही, माझ्यात समोरासमोर लढण्याची हिंमत, जरांगेंचा निशाणा। उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवाजी पार्कात दीपोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन। दिवाळीनिमित्त दोन्ही बंधू हे एकत्र, उद्घाटनाआधी उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी भेट। दीपोत्सवाच्या उद्घाटनाला जाताना राज ठाकरे उद्धव ठाकरे एकाच गाडीतून प्रवास। राज ठाकरेंकडून गाडीचं सारथ्य, तर अमित ठाकरे आदित्य ठाकरे ही एकाच गाडीतून शिवाजी पार्कात दाखल। पाऊस आणि विहिरी तुडुंब भरल्यानं राज्यात यंदा रब्बीचं क्षेत्र 67 लाख हेक्टरवर जाणार। शेतकऱ्यांनी बियाणे खतांची चिंता करू नये, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन। मतदार यादीत घोळ, भाजपच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षांची पालकमंत्र्यांकडे तक्रार। मतदार यादीत 7000 नावांची पुनरावृत्ती, तर 3000 मृतकांची नावं, विजयराज शिंदेंचा आरोप। पुण्यात जैन बोर्डिंग बचाव कृती समितीचा जागेच्या विक्रीविरोधात मोर्चा। जैन बांधवांचा हजारोंच्या संख्येनं जैन बोर्डिंग ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकरांकडून बोरगावकर यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला, तर हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या बोरगावकर यांच्या गाडीची तोडफोड। हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती। जिममध्ये लव्ह जिहाद होत असल्याचा आमदार गोपीचंद पडळकरांचा दावा। मुलींनी जिममध्ये जाण्याआधी ट्रेनर कोण आहे ते पहा, पडळकर यांचा सल्ला। तर हिंदू मुलींना संस्कृतीचं भान, संजय राऊतांचं उत्तर। उद्या गोरेगावमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांमध्ये मार्गदर्शन करणार। नागपुरात महाज्योतीची इमारत आणि प्रशिक्षण केंद्र उभारणार। उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते इमारतीचं भूमिपूजन, तर गडकरी, बावनकुळे, अतुल सावेंसह इतर नेतेही उपस्थित राहणार। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ड्रायफ्रुट्सची मागणी। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये ड्रायफ्रुट्समध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ, अन्न औषध प्रशासनाकडून मेसर्स अंबिका कंपनीज। दिवाळीत नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद, कांदा विक्रीसाठी रांगा, आवक वाढल्यानं कांद्याचे दर कोसळले। दिवाळीच्या तोंडावर कांदा उत्पादकांसोबत व्यापारी वर्गात नाराजी। पुढील 2 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज। पावसाची शक्यता असताना सांताक्रूजमधील तापमान 37°C वर पोहोचलं। चिपळूणला परतीच्या पावसाचा फटका, 44 गावांमधील 36,000 हेक्टरवरील भातशेतीचं मोठं नुकसान, शेतकरी हतबल। नांदेडच्या चेनापूर तांड्यामध्ये 70 ते 75 जणांना पाण्यातून विषबाधा। विहिरीतील पाणी पिल्यानं विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती। पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवणार। मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा। बेल्जियममधील कोर्टाकडून मेहुल चोक्सीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मान्यता। पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू। अफगाणिस्तानची पाकिस्तान श्रीलंकेसोबतच्या T20 मालिकेतून माघार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।